काम बंद आंदोलनामुळे लातूरमध्ये शासकीय कामकाज ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। लातूर जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्या शिरूर अनंतपा शाखेच्या वतीने लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र झाले आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून आंदोलन सुरू असून शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शासकीय जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर येथे निवेदन देण्यात आले आहे। त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयांसमोर बेमुदत कामकाज बंद आंदोलन पुकारण्यात आले। ग्रामीण भागातील शासकीय कामकाज ठप्प झाले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांचा रिपोर्ट। कर्मचाऱ्यावर वेतन त्रुटी निर्माण झालेली आहे, ती वेतन त्रुटी दूर करून वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक हे दोन पदाचं एकत्रीकरण करून पंचायत विकास अधिकारी असं पदनाम देऊन या ठिकाणी S14 S15 ची वेतन श्रेणी लागू करणे, त्यानंतर तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे, अशा या विविध मागण्यासाठी हे असहकार आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आजचा तिसरा दिवस या आंदोलनाचा आहे। या आंदोलनाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा शिरोळपार यांच्या वतीने या आमच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी तालुक्याचे समितीचे अध्यक्ष हंद्राळे सर, तुकाराम पाटील साहेब या ठिकाणी आणि त्यांची पूर्ण समिती या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। त्यांनी आमच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। त्यांचं या संघटनेच्या वतीने हार्दिक आभार आणि अभिनंदन या ठिकाणी मी करू इच्छितो।